ग्राहकांनी छापील किमतीपेक्षा जास्त दरानं कोणतीही वस्तू खरेदी करू नये. वस्तू खरेदी करताना त्याची पावती मागून घ्यावी. कोणतीही वस्तू खरेदी करताना आपली फसवणूक झाल्यास डिजिटल सुविधेचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या ग्राहक पंचायत केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन आज ग्राहक पंचायत दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे यांनी केलंय. या ग्राहक दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण छापील किमतीपेक्षा जादा रक्कम कुणालाही देऊ नका. छापील किमतीपेक्षा जादा रक्कम वसूल करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. आपल्याला ज्यावेळी अडचणी येतील तर त्यावेळी आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतलात तरी पण हरकत नाही. प्रत्येक ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार आपल्याला मार्गदर्शन मोफत देण्याची सुविधा अखिल भारतीय ग्राहक पंचायत करते. आणि या संबंधात तुम्ही ज्यावेळी दुकानात जाल त्यावेळी त्या वस्तूवरची MRP काय आहे हे जसं बघणार तसं औषधांच्या बाबतीत आणि इतर बाबतीत सुद्धा एक्सपायरी डेट काय आहे ते बघा. वस्तू खरेदी करताना त्याची पावती अवश्य घ्या. फ्रीज, TV, वॉशिंग मशीन अशासारख्या वस्तू ज्यावेळी तुम्ही घेतात दुकानात जाऊन तर त्यावेळी त्याची गॅरंटी आणि वॉरंटी बघा. त्याच्यावरचं गॅरंटी आणि वॉरंटी कार्ड भरून घ्या. तर त्याशिवाय तुम्हाला जर वस्तू बिघडली तर ती पुन्हा बदलून मागता येणार नाही. आणि हे सगळं आपण ज्यावेळी करतोय तर तेव्हा ग्राहक म्हणून आपले असणारे सगळे अधिकार, वस्तू निवडण्याचा अधिकार आहे, सुरक्षिततेचा अधिकार आहे, त्यानंतर ग्राहक शिक्षणाचा अधिकार आहे, असे या ग्राहक संरक्षण कायद्यानं आपल्याला 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि पर्यावरणाचा अधिकार सुद्धा आपल्याला या ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे मिळालेला आहे. प्लॅस्टिकचा वापर करू नका. ज्याच्यावर बॅन आहे असं प्लॅस्टिक वापरू नका. पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं कुठलंही करू नका. असं कृत्य तुम्ही कुणीही करू नये असंही मला या निमित्तानं सगळ्यांना सांगावं असं मला वाटतंय. तर येणाऱ्या आपल्याला 50 लाखापर्यंतची तक्रार आपण जिल्हा आयोगाकडं तक्रार करू शकतो. 2 कोटीपर्यंतची तक्रार राज्य आयोगाकडं करू शकतो. आणखीन त्याच्यावरची तक्रार जी असेल ती केंद्र शासनाकडे करू शकतो. आणि आपल्याला 5 लाखापर्यंतच्या तक्रारी ज्या असतील त्या न्यायालयामध्ये ती केस दाखल करण्यासाठी आपल्याला एकही पैसा खर्च येत नाही.